श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। चला आता आपला जो 7वा अध्याय आपण अर्धा राहिलेला होता, आपण त्याच्यामध्ये पुढे वळूया। तर मित्रांनो, थोडंसं मागच्या अध्यायातल्या 2 लाईन वाचतील। त्यानंतर राजा राणींनी ज्ञानी जनांशी चर्चा करून शापोद्याचा विचार केला, उपाय विचारला। त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली, पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही। मग राजा तीर्थयात्रेस निघाले। मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांना महातपस्वी गौतम ऋषींचे दर्शन घडले। गौतमांनी त्यांची आस्थेने चौकशी केली असता त्यांनी सर्व घटनाक्रम राजा सांगितला व उद्धार करण्याची विनंती केली। त्यांनी मित्रांसह राजांना गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले व पुढे म्हणाले, राजा, एकदा मी गोकर्ण यात्रेस गेलो होतो। तिथे दुपारी विश्रांतीसाठी एका वृक्षाखाली बसलो असताना एक वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगाने जर्जर झालेली पतित स्त्री दृष्टीस पडली। ती मरणोन्मुख अवस्थेत होती। तिचे प्राणोत्क्रमण होताच शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले। त्यातून 4 तेजस्वी शिवदूत उतरले। मी त्यांच्याकडे सहज चौकशी केली असता ते तिला शिवलोकी नेण्यासाठी आले आहेत हे कळले। मी त्यांना विचारले, ही स्त्री एवढ्या उत्तम गतीला कशी प्राप्त झाली? ते म्हणाले, ऋषीवर्य, ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण कन्या होती। तिचे नाव सौदामिनी। अकाली वैधव्य आल्यानंतर कामपूर्तीसाठी ती जारकर्म करू लागली, त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले। तेव्हा तिने एका धनिक पण पतित असलेल्या तरुणाशी लग्न केले। तिला एक पुत्र झाला। ती मद्यपान व मांसाहार करू लागली। एकदा मदाच्या धुंदीत तिने मेंढ्याऐवजी गायीचे वासरू कापले, त्याचे मांस रांधले, ते स्वतः खाल्ले व घरच्यांनाही खाऊ घातले। सायंकाळी भानावर आल्यावर आपण गौहत्या केली हे पाहून तिला खूपच पश्चाताप वाटला। मृत्यूनंतर यमदूतांनी तिचे नरकात भयंकर हाल केले। तिला पतित स्त्रीचा जन्म मिळाला। ती जन्मांध व कुरूप होती। मातापित्यांच्या निधनानंतर ती निराधार झाली। कुष्ठरोगाने तिची पाक दुर्दशा झाली। ती भीक मागून गुजराण करू लागली। या महाशिवरात्रीस भिकाऱ्यांच्या सोबतीने ती गोकर्णास आली। कर्मधर्म संयोगाने तिच्याकडून नकळत उपोषण, शिवार्चन, शिवकीर्तन, श्रवण व जागरण घडले। महाशिवरात्रीस गोकर्ण क्षेत्री तिच्याकडून ही जी पुण्यकर्मे घडली त्यामुळे तिची पूर्वजन्मकृत सर्व पापे जळून गेली। भगवान शंकर तिच्यावरती प्रसन्न झाले। त्यांच्या आज्ञेनेच आम्ही तिला नेण्यासाठी आलो आहोत। असा आहे गोकर्ण क्षेत्राचा महिमा। म्हणून तुम्ही तिथे जा। त्या पुण्यक्षेत्री तुमची सर्व पातके जळून जातील आणि ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल। गौतमाच्या आज्ञेनुसार मित्रासह राजा गोकर्ण क्षेत्री गेले। तिथे एकनिष्ठेने शिवाराधना करून ते ब्रह्महत्या व सतीच्या पापातून मुक्त झाले। शिवकृपेने त्यांचे कल्याण झाले। नामधारक गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य व पावित्र्य थोर आहे, म्हणून श्रीपाद तिथे राहिले। 7वा अध्याय इथे संपूर्ण होत आहे मित्रांनो। पुढील अध्याय आपण बघूया पुढच्या व्हिडिओ। श्री स्वामी समर्थ मित्रांनो। आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, माझे व्हिडिओ शेअर करा। याने मला आणखी जास्त प्रेरणा मिळेल माझे व्हिडिओज बनवण्यासाठी आणि मी तुमच्यासाठी अजून माझ्याकडनं होईल तितकी खूप अशी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, प्लीज लाईक, शेअर आणि फॉलो। आणि यूट्यूबवरती जे माझं चॅनल आहे स्वामी सेवा विथ रूपाली, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो।